महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
दायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय 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 हे भारत माता की। महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा किती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या रभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सुमगर जातो शिवशंभू राजा दरी दरी तुला नाद कुंडला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्ली रेली रंगलांगी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा। प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम हाँ विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम तुम्हीं से है आगाज तुम्हीं अंजाम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम इतना बने महान गगन को छू ले हम हाँ इतना बने महान गगन को छू ले हम तुम्हीं से है हर सुबह तुम्हीं से शाम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु करते हैं हम शुरू
खूप मोठी आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. खरोखर सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी की एवढा छान प्रकारे ह्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आपणा सर्वांनी केलं. त्यातच औचित्य साधून आजचा हा दिवस आपल्यासाठी वर्ष 2004 आणि 5 चे जे माजी विद्यार्थी आहेत इयत्ता 10वीचे त्याचं हे स्नेहसंमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या शुभप्रसंगी आपल्याला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय विजयकुमारजी राठी, उपाध्यक्ष श्रीपाई हायस्कूल जलम यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षीय स्थान स्वीकारावं. सरांनी आणलेल्या सूचनेला माझं पूर्ण अनुमोदन आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होतो तेव्हा आपल्याला जे प्राचार्य म्हणून होते, मुख्याध्यापक होते सन्माननीय नाफडे सर यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच सन्माननीय देशमुख सर यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री सोनटक्के सर सचिव श्रीपाई हायस्कूल जलम यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हावं. त्याचप्रमाणे सन्माननीय चंद्रशेखर भाऊ देशमुख समाजसेवक यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठावर संपन्न व्हावं. त्याचप्रमाणे अगदी आपल्या आईप्रमाणे आपल्याला मायेची सावली देणाऱ्या आदरणीय पेटकर मॅडम यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय श्री चव्हाण सर यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हावं. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री निंबोळकर सर यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हावं. तसेच सन्माननीय निवाने सर यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हावं. त्याचप्रमाणे सन्माननीय शंकर भाऊ, मोरे भाऊ, गोपाल भाऊ देवचे यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हावं. त्याचप्रमाणे आपल्याला शारीरिक शिक्षणाची तासिका शिकवत असणारे सन्माननीय चोपडे सर जे आपल्यामध्ये आज नाही आहेत, त्यांच्या मिसेस आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाल्यात अशा सन्माननीय श्रीमती चोपडे मॅडम यांना मी सुद्धा विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हावं. तसेच भारती भाऊ यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हावं. मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम म्हटला तर आपण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रतिमापूजन या कृतीने संपन्न करत असतो. तर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले सन्माननीय प्रमुख अतिथीगण, सन्माननीय अध्यक्ष यांना मी सुद्धा विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करावं.
जे पवित्र कार्य सन्माननीय व्यासपीठाच्या हस्ते आजपर्यंत जे केलं गेलेलं आहे त्याचा करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. म्हणून मी पुढील कार्यक्रमाकडे वळतो. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय विजयकुमारजी राठी यांचं पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन आणि सूरज सर राजपूत यांना की त्यांनी सन्माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय विजयकुमारजी राठी यांचं पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करावा. ओके मोशीन यानंतर सन्मान्य श्री निंबोळकर सर यांना मी सुद्धा विनंती करतो की त्यांनी आमचा हा सत्कार स्वीकारावा. आदरणीय पेट्रोल मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आमचा हा छोटासा सत्कार स्वीकारावा. चव्हाण सर यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांना आमचा सत्काराला प्रतिसाद द्यायचा आहे. यानंतर आदरणीय निवाणे सर यांना मी विनंती करतो आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो योग्य सत्कार कार्यालय. सर्वांनी टाळ्यांच्या सन्माननीय देशमुख सर यांनी सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा आणि हा सत्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो राजेश ठाकरे यांना. स्वागताच्या रम्यकाली स्वर्ग असे भुवरी अर्पितो ही भावपुष्पे स्नेह ठेवा. यानंतर आदरणीय देशमुख मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा आणि सत्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो आम्रपाली गवांडी. कर्तृत्व, नेतृत्व आणि ज्येष्ठत्व आदी गुणांचा साठा असणारे हे व्यासपीठ आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आपले सर्वांचे आवडते शिक्षकगण आपला हा छोटासा सत्कार या ठिकाणी स्वीकारत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो गोपालभाऊ देवचे यांना आणि यांचा सत्कार करण्यासाठी भुवरी. स्वागताच्या रम्यकाली स्वर्ग असे भुवरी अर्पितो ही भावपुष्पे स्नेह ठेवा अंतरी, स्नेह ठेवा अंतरी. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारत आहेत. यानंतर अशा कितीतरी उपाध्यांनी गाजलेलं हे व्यक्तिमत्व आणि यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर आदरणीय चंद्रशेखरभाऊ देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचा छोटासा सत्कार स्वीकारावा आणि हा सत्कार देण्यासाठी गावातील विकास कामामध्ये अग्रेसर असते, गावाला सतत प्रत्येक कार्यात सुखदुःखात मदत करणारे हे व्यक्तिमत्व आपला हा सत्कार स्वीकारावा. आदरणीय सावळेभाऊ यांना मी विनंती करतो त्यांनी हा सत्कार स्वीकारावा आणि हा सत्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो ज्ञानेश्वर मोहिया. ज्ञानेश्वर मोहिया त्यांचा सत्कार मान्यवरांच्या त्या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय भारतीभाऊ यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो रमाकांत वर्मा यांना. सन्माननीय भारतीभाऊ सर्वांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद द्यायचा आहे. यानंतर आपल्यामध्ये सध्या हयात नसलेले सन्माननीय चोपडे सर आज आपल्यामध्ये काहीतरी
भावनिक होऊन मला सरांबद्दल बोलावंसं वाटतं की सर खरंच खूप छान होते आणि त्यांनी आपल्याला खूप शारीरिक जे परिश्रम आपल्यासाठी घेतले. विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर कसं नेता येईल, आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं नेता येईल या प्रयत्नात सरांनी आपलं पूर्ण आयुष्य पूर्ण कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित झालेले नाही आहेत. तरीसुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं श्री टाकाटे सर यांना भावपूर्ण आदरांजली. त्याचप्रमाणे सन्माननीय स्वर्गीय गोपेभाऊ भास्करभाऊ गोपे यांच्या मिसेसला सुद्धा आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, परंतु काही कारणास्तव त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या नाही आहेत. तर त्यांना सुद्धा आपणा सर्वांकडून मंगेश मुसाळे, स्वर्गीय दीपक विरगट, त्याचप्रमाणे दारासिंग राजपूत, QB चव्हाण सर, सन्माननीय कापसे सर, त्याचप्रमाणे स्वर्गीय श्री राठोडे सर हे सुद्धा आज आपल्यामध्ये नाही आहेत. तर त्यांना एक स्मरण म्हणून, त्यांची एक स्मृती म्हणून आपणा सर्वांकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. मित्रांनो, तर आजचा हा कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती आपल्या प्रास्ताविकेतून जाणून घेण्यासाठी त्याआधी मी आदरणीय आपलं सर्वांचं या ठिकाणी पुष्पगुच्छांनी स्वागत झालेलं आहे. तर शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो लता तांदूळकरीला. शब्दसुमनांच्या मैफिलीत या दीपज्योती लावतो आम्ही, शब्दसुमनांच्या मैफिलीत या दीपज्योती लावतो आम्ही, संस्कृतीच्या मधुर स्वरात स्वागत आपले करतो आम्ही, स्वागत आपले करतो आम्ही. आदरणीय लता तांदूळकर हिला मी विनंती करतो की त्यांनी तिचं स्वागत गीत सादर करावं. मॅडम सर यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि माझे क्लासमेट विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांना पण आदर्श यांचा स्वागत करीत आहे. स्वागत गीत तयार करायचे सांगितले होते वैशाली ठाकरे सोनकोरनी. म्हणत होती की 2 दिवस पहिले तिचा कॉल आला होता सर, म्हणून तात्काळ स्वागत गीत केलेलं आहे, ते स्वीकार करावे. अंबर में जैसे चमके स्वागत है, प्रांगण में आपका स्वागत है, तन मन से आपका स्वागत है. अच्छे है हारे खिल उठी ये बगिया दिल की, जो नशित हुए हमारे प्रांगण में आपका स्वागत है, तन मन से स्वागत है. हो हार जो बिना लढे हार गए उन पे है धिक्कार, उन पे है धिक्कार. तिने केलेला हा जो प्रयत्न आहे खूप कौतुकास्पद आहे. धन्यवाद लता. मित्रांनो, इफ इंजिनियर कमिट्स द मिस्टेक, इफ इंजिनियर कमिट द मिस्टेक, वन बिल्डिंग विल बी कोलॅप्स. इफ डॉक्टर कमिट द मिस्टेक, patient will be die. But when teacher commit the mistake, whole society will be die. मित्रांनो, शिक्षक एक समाजाचा इंजिनियर आहे, सोशल इंजिनियर आहे. एका इंजिनियरची जर का एखादी चूक झाली तर एखादी बिल्डिंग कोलमडू शकते. एखाद्या डॉक्टरांनी जर गलती केली तर एखादा पेशंट दगावू शकतो. परंतु एका शिक्षकाची गलती ही पूर्ण पिढ्यानपिढ्या बदलवणारी असू शकते. असं हे नेतृत्व या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. खरोखर मान्यवरांचं करावं तेवढं कौतुक. मी पुनश्च एकदा शब्दसुमनांनी सरांचं सर्व व्यासपीठाचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, सरांनी जे आपल्याला जे शिकवण दिल्या, त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवातून आपण जे शिक्षण घेतलं, आज प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये कुठं ना कुठं कार्य करत आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा आपल्या भरोशावर आपण चालवत आहोत. आणि गेली 3 वर्षे मी तुमच्या सहवासामध्ये आहे. मी सुद्धा एक शिक्षक आहे. तर मला सुद्धा या गोष्टीची जाणीव झाली की खरोखर आपली जी बॅच आहे ही खरोखर किती सेन्सिटिव्ह आहे, किती
सहकार्य वृत्तीची आहे, किती सहकार्य भावनेची आहे आणि या प्रत्येक कार्यक्रमाला पुढे नेण्याचं प्रत्येकाचं हे जे टार्गेट होतं हे आपण पूर्णत्वास नेलं. खरोखर करावं तेवढं कौतुक आपणा सर्वांचं कमी आहे. तर सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आज आपण आपल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. बऱ्यापैकी आपल्या बॅचमधून जवळपास मी व्यासपीठाला सांगू इच्छितो की जवळपास 14 मुलं आज शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत. ही खरोखर आपल्यासाठी आणि शाळेसाठी सुद्धा कौतुकाची बाब आहे. तर मित्रांनो, आणि या कार्याची दखल घेत विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीला मिळालेलं यश याचा सत्कारसुद्धा कुठंतरी झाला पाहिजे. यांना नावारूपात सुद्धा कुठंतरी हे आले पाहिजेत. म्हणून आपल्या या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अशा गुणवंत यशवंत जे शासकीय सेवेत कार्यरत आहे अशा सन्माननीय सर्व विद्यार्थ्यांचा सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तर मी आपल्या या शुभप्रसंगी भारतीय सीमा सुरक्षा बल पंजाब पठाणकोट या ठिकाणी कार्यरत असलेले सीमा सुरक्षा बलाचे फौजी मेजर संदीप गजानन खाडपे हे आज आपल्यामध्ये सुट्टी टाकून उपस्थित झालेले आहेत. देशाच्या रक्षणासाठी सतत सीमेवर कार्यरत असलेले, आपल्या प्राणाची कुठलीही पर्वा न करता सतत AK-47 हातामध्ये घेऊन कार्यरत असलेले सन्माननीय संदीप गजानन खाडपे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर याचा मी आपल्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सत्कार करण्याचं ठरवलं आहे. तर सन्माननीय संदीप गजानन खाडपे याला मी विनंती करतो की त्यांनी हे जे स्वागत आहे हे स्वीकारावं आणि व्यासपीठावर सर्व विराजमान असलेले सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि सर्व सन्माननीय गण यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा हे याला स्वागत आणि सत्कार करावं. सन्माननीय आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर अध्यक्ष असलेले सन्माननीय वैभव व्यासपीठावर या ठिकाणी त्याला गौरवलं जाते. आदरणीय व्यासपीठावर यांच्यावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्याचं कौतुक करावं आणि त्याला शाबासकीची थाप द्यावी की जेणेकरून येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या शासकीय सेवेत आदरणीय नापरे सर यांनाही सुद्धा विनंती करतो, आदरणीय विष्णू सर यांनी सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा हे सत्कार या ठिकाणी सन्माननीय चव्हाण मॅडम, सन्माननीय नापरे सर, सन्माननीय विजयकुमारजी राठी, सन्माननीय सोनटक्के सर, सन्माननीय देशमुख सर या ठिकाणी मान्यवरांना यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन या ठिकाणी त्याचा सत्कार केला जातो. याच प्रकारे सन्माननीय त्यासुद्धा या ठिकाणी कुठंतरी तर त्याचं सुद्धा या ठिकाणी स्वागत सत्कार समारंभ हा झाला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा मी व्यासपीठावर मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. सीमा सुरक्षा बलामध्ये कार्यरत असलेले, देशाच्या रक्षणासाठी सतत अविरतपणे आपल्या प्राणाची कुठलीही पर्वा न करता ऊन असो, हिवाळा असो, पाऊस असो, बर्फ असो, काही असो तरी आपल्या कर्तव्याला कुठल्याही प्रकारची दुजोरा न देता सदैव कार्यरत आहेत असे सन्माननीय श्री शिवराजजी महादेव कापसे हे सीमा सुरक्षा बलामध्ये कार्यरत आहेत. मित्रांनो, मी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना सांगू इच्छितो की थोडासा कार्यक्रम हा थोडासा लांबणीवर असल्यामुळे मी थोडंसं नियोजनामध्ये बदल केलेला आहे. ॲट ए टाईम सत्कार समारंभ न घेता आपण 2 शिक्षकांचं किंवा 1 शिक्षकांचं मनोगत, विद्यार्थ्याचं मनोगत प्लस सत्कार समारंभ असं नियोजन करणार आहोत, जेणेकरून आपल्या सर्वांना ते बोर होणार नाही किंवा बोर जाणार नाही. आपण एकच जर इव्हेंट घेत गेलो तर कार्यक्रमामध्ये बोरता येऊ शकतं. म्हणून मी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी थोडासा आमच्यासाठी वेळ शिल्लक देण्याचा प्रयत्न करावा आणि आमच्यावर एक प्रेमाची थाप, आनंदाची थाप, शाबासकीची थाप म्हणून आम्हाला थोडं सहकार्य करावं. मित्रांनो, यानंतर मी आपल्या या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय श्री नापरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला 2 शब्दभर मार्गदर्शन करावं. सन्माननीय श्री नापरे सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पायी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजयकुमार राठी, पायी शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ, सचिव, सहसचिव, संचालक, माझे शिक्षक मित्रांनो, त्याचप्रमाणे माजी शिक्षक प्राचार्य काळे सर,
मघाडे सर आणि उपस्थित सर्व माझे विद्यार्थी बालमित्रांनो, आजचा हा दिवस फार पूर्वनियोजित असा दिवस होता. 3 महिन्यापासून या कार्यक्रमाची विद्यार्थी वर्ग आणि आम्ही बी आतुरतेनं वाट पाहत होतो. या कार्यक्रमाचं जे फलित आहे ते फलित तुमच्यासमोर आज आलेलं आहे. या विद्यार्थ्यांनी जीवापाड मेहनत करून आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थिनीचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांनी हा सर्व जो मेळ बसवला, म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांचं माझ्या रिटायरमेंटच्या शिक्षकांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही तर चेहऱ्यानं ओळखतो, परंतु आम्ही नावानं काही ओळखू शकत नाही. परंतु हा काळाचा जो विवेक झाला या ठिकाणी 20-25 वर्षाचा, तर तुम्ही या 20-25 वर्षामध्ये खूप बदलले. आमच्यामध्ये काही बदल होत नाही. आमची जी ठेवण आहे ती ठेवण राहतेच, पण तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. तुम्ही विद्यार्थी दशेमधून अगदी तारुण्य अवस्थेमध्ये येतात, विवाहबद्ध होतात, आपल्या संसाराला लागतात आणि अर्थार्जन करतात, आपल्या घराचा संसार चालवतात. आणि अशा या आपल्या कार्यक्रमाला तुम्ही ओ देऊन आज किती लांबून इथे ठिकाणी विद्यार्थिनी आले, त्यांचं मी परत मनपूर्वक कौतुक करतो. आणि तुम्ही आपल्या या विद्यालयाची जी मान आहे ती उंचावली, त्याचं कारण सांगतो की डाबेरावांनी सांगितल्याप्रमाणे बरेचसे विद्यार्थी 14-15 विद्यार्थी शासकीय सेवेत आहे. ही केवढी अभिमानाची गोष्ट आहे. आज मित्रांनो, नोकरी दुरापस्त झालेली आहे. प्रायव्हेट सेक्टरला फार महत्त्व आलेलं आहे. गव्हर्नमेंट जॉबच मिळत नाही आणि तुम्ही त्यातल्या त्या 14-15 विद्यार्थी किंवा जे काही 1 डझनभर विद्यार्थी असतील ते शासकीय सेवेमध्ये पदार्पण करीत आहे, आपलं अर्थार्जन करत आहे, आपल्या संसाराचा गाळा चालवित आहे. ही एक फार मोठी अभिमानाची आणि अगदी प्रशंसनीय बाब आहे. या ठिकाणी आम्हाला आमच्यासोबत मी ज्यावेळी याच्यात होतो त्यावेळेस बरेचसे माझे शिक्षक बंधू होते. त्यांची इथे कार्टून लागलेले आहे. इथे गीत म्हटलं होतं, या ठिकाणी कॅसेट लावली होती की मुसाफिर आता है, आदमी आता है जाता है, रस्ते में यादें छोड़ जाता है, असं गीत होतं ते काहीतरी. खरी गोष्ट आहे ते. आमच्या बरोबरचे हे हिरे होते निखळले. टाकर्डे सर गेले, चोपडे सर गेले, चव्हाण सर गेले, कापसे सर गेले, राठोडे सर गेले, भास्कर घोपे, हे सर्व मंडळी आमच्यासोबत जीवाला कंठस्थ काम करून हे गाळा चालवला. आम्ही या ठिकाणी जे 30-35 वर्ष सेवा दिली त्यामध्ये यांचं सर्वांचं योगदान आहे आणि व्यासपीठावर जे बसलेले आहे त्यांचं बी योगदान आहे. एकट्याच्यामुळे ही संस्था, ही शाळा भरभराटीला जाऊ शकत नाही. म्हणून त्या सर्वांचं या ठिकाणी स्मरण करतो, त्यांना परत आदरांजली देतो. कारण एक वेळ तर प्रत्येकाला जावंच लागणार आहे, परंतु योग्य वेळी जर गेलं तर त्या कुटुंबालाही बरोबर वाटते आणि त्यांच्या मागे जे त्यांचे अपत्य असतात, त्यांचे कुटुंबीय असतात, त्यांना बी सुद्धा फार प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढावे लागतात. तर असो, काळाच्या महिमाप्रमाणे आपल्याला विधीनं जे लिहिलेलं आहे त्यामध्ये काही टाळता येणार नाही, परंतु आपल्याला त्यांचं स्मरण होते. आणि तुम्ही हा जो कार्यक्रम घडवून आणला त्यामुळे त्यांचं स्मरण आपल्याला या ठिकाणी अगदी कर्मप्राप्त होते. म्हणून या ठिकाणी बरेचसे विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. विशेषतः जवळपास 113 विद्यार्थी होते तुम्ही आमच्या बॅचला. 2004च्या 5 आणि 5च्या बॅचला 60 विद्यार्थी आणि जवळपास 50-56 विद्यार्थिनी. अशा या विद्यार्थिनीचं या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करतो. आपल्या संसाराचा गाळा, आपली दैनंदिनी त्यांनी बाजूला साळून या ठिकाणी आयोजकाला विनंती मान देऊन, त्यांच्या अगदी हाकेला ओ देऊन ते या ठिकाणी हजर झाले. यामध्ये तुमचं बी योगदान आहे. तुम्ही ज्या वेळेस मॅट्रिकला होते त्यावेळेस तुम्ही जो निकाल दिला त्या निकालाची प्रत आणि त्यानंतर वाढलेला हा ग्राफ हा या शाळेचा कधीच खाली आले नाही. ही शाळा, ही संस्था उत्तरोत्तर प्रगतीपथाच्या मार्गावर हे तुमच्यामुळे कर्मित आहे. यासाठी तुमचं श्रेय आणि तुमचं सहकार्य फार आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि तुमचं पुन्हा कौतुक करतो. आपल्या मुलांना चांगलं घडवा, चांगलं शिकवा, त्यांना कमीत कमी मोबाईलपासून दूर ठेवा त्यांना. आणि या
धकाधकीच्या जीवनामध्ये मोबाईल वाईट नाही आहे, परंतु त्याचा दुरुपयोग जर केला तर तो अगदी आपल्याला जसं विज्ञान वरदान की शाप आपल्या वेळेस निबंध होता, तर त्याप्रमाणे चांगला वापर केला तर वरदानच आहे आणि जर दुरुपयोग केला तर ते शाप बी होऊ. आज आपल्याला पाहतो आहे युक्रेन रशियाचं युद्ध, इस्रायल नंतर गाझापट्टीतलं युद्ध आपण पाहतोच आहे. तर विज्ञान जितकं फायदेशीर आहे तितकं तुम्ही जर त्याचा दुरुपयोग केला तर तोट्याचंही आहे. त्याप्रमाणे मोबाईल मी वाईट म्हणत नाही, परंतु त्याचा दुरुपयोग करू नका. त्याच्यापासून निघालेले जे अल्ट्राव्हायलेट किरणं आहे ते तुमच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर परिणाम करतात आणि त्याच्यापासून निघालेले जे एक्स रे आहे त्यामुळे आपल्या हृदयाचे स्पंदनही कमी होतात असं संशोधनामध्ये निष्कर्ष झालेलं आहे. म्हणून शक्यतोवर त्यांना आपल्या याच्यापासून दूर ठेवा. नंतर त्यांना स्पर्धा परीक्षेला बसवा. त्यांना या जगाच्या बाजारामध्ये जर टिकायचं असेल तर कॉम्पिटिशन शिवाय काही मार्ग नाही आणि त्यांना मग आम्ही संधी प्राप्त करून द्या त्यांना. त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांचा उत्तरोत्तर प्रगती होईल आणि आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची, आपल्या गावाची, आपल्या शाळेची, आपल्या देशाची शानची मान उंचावर होईल अशा तऱ्हेनं प्रयत्न करा. आणि परत तुम्हाला एक वेळ धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी आलेत, आमचा सत्कार केला आणि सर्वांना आम्हाला तुम्ही मिळून दिलं, घाटीभेटी झाल्या, तुम्हाला पाहून आनंद वाटला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. धन्यवाद सर. मित्रांनो, विज्ञान हा जो विषय होता सर आपल्याला शिकवत होते आणि अगदी सरांना सांगितलं की काय चालू आहे. पचनसंस्था, सरांचं पुस्तक बंद आणि पचनसंस्था सुरू, एवढी विषयावर सरांची कमांड आणि त्यांच्या त्या नेतृत्वातून कर्तृत्वातून आज आपण अग्रेसर झालो आणि आज आपण आपल्या जीवनामध्ये सन्मानपूर्वक जगत आहोत. तर नुकतेच या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय अमोलजी काळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठावर यावं आणि आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवावी. आदरणीय काळे सर, अमोल भाऊ काळे त्यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तुम्हीसुद्धा आमचे शिक्षक होता, फक्त तुम्ही सातपुडावर होता आणि आम्ही विद्यार्थी होतो. तुमच्या सहकार्याने आमचा इंग्रजी विषय निघाला असं म्हणायला खूप आवडेल आम्हाला. अमोल भाऊ, सरांचं योगदान आपल्या जीवनामध्ये खूप आहे. 10वीला असताना इंग्रजी विषयासाठी खूप सरांनी मदत केली, मला आठवते. असो, तर सन्माननीय अमोल काळे सरांचं स्वागत करण्यासाठी मी पुनश्च एकदा आमंत्रित करतो हरिओम तायडे यांना की सरांचं पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ भेटवस्तू देऊन सरांचा सत्कार करावा. सुरक्षा बल CRPFमध्ये कार्यरत असलेले सन्माननीय नूरशहा अहमद अब्दुल की ज्यांना सुट्टी मिळू शकली नाही, सुट्टीच्या अभावाने ते आपल्यामध्ये उपस्थित झाले नाहीत, तर त्यांचंसुद्धा या ठिकाणी आपण या ठिकाणी सत्कार करणार होतो, परंतु ते आज आपल्यामध्ये येऊ शकले नाही, त्यांना सुट्टी मिळाली नाही आणि त्यांची ट्रॉफीसुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेली होती, तर ते आज आपल्यामध्ये नाही पोहोचू शकले. तर त्यांचा फोन या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे. आज तो 3000 किलोमीटर दूर अंतरावरती आपल्यापासून आहे, ज्या ठिकाणी 24 तास बर्फ पडत आहे. त्यांनी त्याचे व्हिडिओ आपल्याला पाठवले की मी उपस्थित राहू शकत नाही, परंतु माझ्या कार्यक्रमाला शुभेच्छा आहेत. तर असो, आपल्या सर्वांच्या वतीनं त्यालासुद्धा आपल्याकडून शुभेच्छा देऊ आणि त्याची सेवा, ती देशसेवा अविरतपणे चालू राहू आणि तो सुखरूपपणे सेवानिवृत्त होऊन घरी अशी आपण त्याला शुभेच्छा देऊ आणि ईश्वरचरणी प्रार्थना करू. असो मित्रांनो, यानंतर आपल्यामध्ये शिक्षक म्हणून जे कार्यरत आहेत हरसिंग राणे आलेले आहेत का? आज ते शिक्षक आहेत सर की ते येऊ शकले नाही कार्यक्रमाला. त्यानंतर स्वाती पहुरकर ही विद्यार्थिनी अधिपरिचारिका म्हणून कल्याण महानगरपालिकेला कार्यरत आहे. तर स्वाती पहुरकर हिचं स्वागत करण्यासाठी मी व्यासपीठावर मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्वातीचं या ठिकाणी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करावा.
24 तास रुग्णांची सेवा करत असलेल्या या आमच्या ताई कल्याण महानगरपालिकेला कार्यरत आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. यानंतर वैशाली सोनतीवर क्लस्टर मॅनेजर म्हणून शाखा यवतमाळ या ठिकाणी या ठिकाणी स्वागत करून तिचं सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो. देशमुख कार्यरत आहे, कोणी व्यवसायामध्ये आहे, कोणी शेतीमध्ये आहे, कोणी धंद्यामध्ये आहे, कोणी नोकरीमध्ये आहे. असो, सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये वैशालीचं स्वागत करायचं आहे. समोर बघा एक वेळा, नाही समोर बघा. यानंतर मी आमंत्रित करतो संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजयकुमारजी राठी, संचालक मंडळ श्री देशमुख सर, श्री भैयाबापू देशमुख, इतर सर्व सेवानिवृत्त शिक्षक, माजी मुख्याध्यापक श्री नाफरे सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व गणमान्य व्यक्ती व बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जवळपास 20 वर्षानंतर आज ज्या विद्यार्थ्यांनी हा अतिशय नेत्रदीपक असा एक कार्यक्रम आपल्या शाळेत घडवून आणला, असे सर्व माझे विद्यार्थी इथे आल्यानंतर सुरुवातीला आज असं वाटलं की आपल्या शाळेचा रूप पालटलेला एकदम, कारण इतकं नियोजन पद्धतीनं या कार्यक्रमाचं जे रूप आमच्या समोर आलं, इतका उन्हाळा असूनसुद्धा त्याचं जे उत्कृष्ट नियोजन केलं ते पाहून मनाला अतिशय आनंद झाला. मन खूप प्रसन्न झालं की आपले विद्यार्थी आता साधे विद्यार्थी नाही आहेत की जे आमच्या आता काही 10 वर्गापर्यंत होते, आज ते काहीही करू शकतात असं त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन करून सिद्ध केलेलं आहे. तर सर्वप्रथम या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो. अतिशय आनंद झाला आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर विद्यार्थी मित्र, बोलायचं भरपूर आहे, परंतु माझी भूमिका थोडी लक्षात घ्या, समजून घ्या. आज आपण ज्या आनंदाने इथे शाळेत आलेलो आहोत त्या शाळेचं रूप आज जे आहे त्याहीपेक्षा आपल्याला पुढे न्यायचं आहे. शाळेची प्रगती उत्तरोत्तर व्हावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. आमची म्हणजे आमच्या संचालक मंडळाची, शाळेचे जे संचालक मंडळ आहे त्यांची मनोमन इच्छा आहे की आपल्या शाळेची प्रगती उत्तरोत्तर व्हावी. या शाळेतून आज इथे या बॅचमध्ये जवळपास 14 विद्यार्थी शासकीय सेवा देत आहेत आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं. तर असेच विद्यार्थी भविष्यातसुद्धा याहीपेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय सेवेत किंवा उच्च पदांवर कार्यरत व्हावेत या दृष्टिकोनातून शाळेला प्रयत्न करायचे आहेत, अव्याहत प्रयत्न करायचे आहेत. आणि हे प्रयत्न संस्था चालक या नात्यानं आम्ही करत आहोत, पण त्यासोबतच सर्वांचं सहकार्यसुद्धा आम्हाला अपेक्षित आहे. तर सहकार्य आपण ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं संस्थेला सहकार्य जरूर करावं आणि शाळेची प्रगती उत्तरोत्तर चांगली कशी होईल, आपण आज जसं पुढे गेलो तसेच भविष्यातसुद्धा आपल्या शाळेतून विद्यार्थी अजून चांगल्या पदांवर कसे जातील यासाठी आपल्याला आपल्या परीने संस्थेला ज्या प्रकारे काही मदत करता येईल, ज्या प्रकारे आपल्या शाळेला आपल्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करता येईल त्या आपण जरूर करावे. आज आपण करू शकतो. जसं आपण आज पुढे गेलो, ज्या परिस्थितीतून पुढे गेलो, अतिशय संघर्षमय परिस्थितीतून आपण आज पुढे गेलेलो आहोत. त्याच परिस्थितीतून आपलेसुद्धा आज शाळेत शिकत असलेली लहान लहान मुलं 5 वर्गापासून 10वीपर्यंतची 12वीपर्यंतचे जे आहेत त्यांनासुद्धा जीवनात संधी उपलब्ध व्हाव्या, त्यांनासुद्धा जीवनात पुढे प्रगती करण्याची संधी मिळो
यासाठी आपण सुद्धा त्यांना मार्गदर्शन करावं. त्यांच्यासाठी शाळेच्या प्रगतीचा एक जो मोलाचा भाग आहे त्यात आपण सुद्धा सहभागी व्हावं आणि शाळेच्या प्रगतीत आपण सुद्धा एक महत्त्वाची भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा आहे. कारण संस्था म्हटलं की संस्था चालवायला आर्थिक पाठबळसुद्धा आवश्यक आहे. तर संस्थेचा एक सदस्य म्हणून मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपल्याला शाळेच्या आज उणीवा आहेत, पुष्कळ उणीवा आहेत. आपल्या शाळेला आपल्याला आज कंपाऊंड वॉल नाही, पाण्याची व्यवस्था जशी आहे भरपूर, परंतु अजूनही पुष्कळ उणीवा आहेत. लॅबॉरेटरी नाही, ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही. कॉम्प्युटर लॅब आपल्याला करायची आहे, पुष्कळ गोष्टी करायच्या आहेत. तर त्या सर्वांसाठी भांडवलाची गरज आहे. तर आज आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतोच, परंतु आम्हाला तुमच्याकडून शाळेसाठी काही देणगीची सुद्धा अपेक्षा आहे असं मी संचालक मंडळाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि आपण आम्हाला आपल्याला ज्या पद्धतीने देता येईल त्या पद्धतीने शाळेला जरूर सहकार्य करावं आणि आपली संस्था, आपली शाळा पुढे कशी जाईल, चांगले विद्यार्थी शाळेत कसे घडतील यासाठी आपण आमच्या संस्थेच्या जरूर पाठीशी राहावं. कारण आपण सुद्धा याच शाळेचे घटक आहात, राहणार आहात. त्यामुळे आपल्या शाळेविषयी आपण जे आज प्रेम इथे व्यक्त केलं, करत आहात, जे नियोजन केलं तेच तसंच कायम ठेवून आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी आपण जरूर हातभार लावावा. एवढंच मी आजच्या या शुभप्रसंगी एक आपणाला आव्हान करतो आणि माझे 2 शब्द मी संस्थेच्या वतीने इथे संपवितो. धन्यवाद सर. बघा, सरांची जी शाळेबद्दलची तळमळ आहे ही खरोखर कौतुकास्पद आहे. आणि सरांना मी सर्व विद्यार्थ्याच्या वतीनं सांगू इच्छितो की सर, गुरु द्रोणाचार्यांना एकलव्यांनी गुरुदक्षिणेमध्ये आपला अंगठासुद्धा दिला. आम्ही आपल्या शाळेसाठी, आम्ही तुमच्या या गुरुदक्षिणेसाठी काही करायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला कधीही हाक मारा, आम्ही तुमच्या हाकेला कधीही होऊ देऊ सर. मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो. यानंतर सन्माननीय वैशाली सोनकुरीला मी आमंत्रित करतो की तिनं आपलं मनोगत व्यक्त करावं. तसं तर मी तयारी खूप केली होती सर, पण तुम्ही सगळ्यांना पाहून थोडीशी आदरयुक्तची भीती आहे ती अजूनही आहे. आणि त्यातल्या त्यात मॅडम भेटल्या, चव्हाण मॅडम, आणि त्या बोलल्या की तू आधीसारखीच आता पण बोलत असशील आणि आज काही ना काही तर बोलणारच असशील. तर अजूनही थोडंसं हे वाटत आहे. नाही तर तयारी वगैरे केली होती, पण आता व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व माननीय शिक्षकगण, तसेच इथं उपस्थित असलेले माझे शिक्षक, सर्व वर्ग, मित्र मैत्रिणी यांचं मी सहर्ष स्वागत करते. सर, गेले 3 महिन्यापासून म्हणजे एकदा असाच कॉल आलेला मैत्रिणीचा, अमराबाली गवांदेचा. ती खूप 1-2 म्हणजे 20 वर्षानंतरचा तिचा कॉल आलेला. ती बोलली की आपण भेटू. म्हटलं मग आपणच कशाला भेटायचं, सगळी आपली 10वीची जी पूर्ण बॅच होती आपण सगळे मिळून भेटूयात. तेव्हापासून हा घाट घालणं चालू आहे गेट टुगेदरचा. 3 महिने झाले सतत हेच चालू आहे. प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट मिळवणं, सगळ्यांना कॉल करणं. आणि कसं मुली आता यांचं लग्न झालं असल्यामुळे त्यांच्या मिस्टरांना त्यांची परमिशन घेणं, ॲड करू नाही करू. तर सर्वात आधी सर, जेव्हा ग्रुप तयार करायचं ठरवलं तेव्हा मी सर्वात आधी मोशीनला कॉल केला. त्याच्यानंतर मोशीननं ग्रुप क्रिएट केला आणि त्यांनी तो ग्रुप 3 महिने एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळला की त्या ग्रुपमध्ये असं कोणाला नावाबोट किंवा काही गालबोट वगैरे लागला नाही. त्याच्यानंतर सलीम, प्रदीप, अमरपाली आणि जेवढे पण माझी मित्रमैत्रिणी आहे त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. मी सगळ्यांचे आभार मानते. सर, जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा शनिवारी पीटी व्हायची. तेव्हा चव्हाण सर आम्हाला व्यवस्थित पीटी शिकवायचे, पण तेव्हा त्या पीटीचं महत्त्व कधी कळलं नाही. पण आता वजन वाढत आहे त्याच्यामुळे ते योगा क्लासला जर गेलो तर तेच योगासनं असतात. ते आता असं वाटते तेव्हा जर पीटी केली असती तर आता मेंटेन असतो. तसेच पेटकर मॅडम ना, यांची मी खूप म्हणजे आईसारख्या आहेत ह्या माझ्या. जेव्हा मी 5व्या वर्गात कुरखेडला शिकायला होती
तेव्हा मी आजीकडे होती. माझी आजी शेतात जात असल्यामुळे ते वेणी वगैरे कधी घालून द्यायची नाही. एकदा मॅडमनी मला बोलल्या, म्हणजे मी केस अशी मोकळे सोडून यायची. मॅडमचा एक डायलॉग होता, मला पा आणि पानफुल वा. म्हणजे मॅडम असा बोलायच्या निर्लज्जम सदासुखी. तेव्हा मॅडम बोलण्याचा राग येत होता, पण आता खरंच समजते की तुम्ही जेव्हा जे बोलत होते ना ते आजच्या जीवनासाठी किती उपयुक्त आहे आणि ते जर समजून घेतलं तर खरंच खूप हे होऊ शकते आपलं. असे खूप शिक्षक लोक आहेत. आणि खरे म्हणजे मैत्री कशी असते ना, मैत्रीचा खरा अर्थ मला जेव्हा माझी एक मैत्रीण होती वैशाली कोकाटे नावाची, तिची नवीनच ॲडमिशन झाली होती. तिचं माझं एकदा खूप जास्त भांडण झालं होतं. तेव्हा आम्ही ते भांडण घेऊन सोनटके सरांकडे गेलो होतो. तेव्हा सरांनी मैत्रीचं जे महत्त्व समजून सांगितलं ना सर, ते आजपर्यंत कायम लक्षात आहे आणि त्यामुळेच माझे इतके मैत्रिणी आहेत. तुम्ही सगळ्यांनी जो कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते आणि माझी 2 शब्द संपविते. आणि बोलण्यात जर काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करावं.